तर आता मार्केटमध्ये सहज अवेलेबल होणारी हिरवा वाटाण्याची शेंग त्याची मी ही उसळ करणार आहे त्या वाटाण्यापासून. एकदम नवीन आणि अशी वेगळी ही चव लागते. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला ही बघता क्षणी उसळ खावं वाटते. लहानांपासून मोठी सगळीच ही उसळ आवडीने खातील. एक नंबर होते. तर करून बघा. आता ही हिरवे वाटाणे आहेत. मी अशा प्रकारे सोलून घेतले. त्याच्या शेंगातून हे सगळे वाटाणे काढून घेतलेत. आता मार्केटमध्ये या वाटाण्याच्या शेंगा यायला लागलेत. त्याची मी तुम्हाला वाटाण्याची उसळची रेसिपी दाखवणार आहे. तर चला आपण करूया. हे हिरवेगार असे एकदम फ्रेश वाटाणे. आता इथं गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. त्याच्यात आपण साधारणतः 1 चमचा होईल एवढं तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तेलात तडतडल्यानंतर जिरे टाकूया. जिरे तडतडल्यानंतर थोडीशी हळद टाकूया. हळद पण तेलामध्ये छान अशी तळल्या गेल्यानंतर कांदा टाकूया आपण. कांदा टाकल्यानंतर आपल्याला हा कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ही उसळ अप्रतिम लागते. साधारणतः 3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजण्यासाठी त्याच्यात आपण मीठ टाकून घ्या. एकदाच मीठ टाका जेवढा त्या उसळीला लागणार आहे तेवढं. हे थोडं छान असं तेलामध्ये एक जीव होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये टोमॅटो ते दिसता कामा नये. साधारणतः 1-2 मिनिट लागतील. आता तेलामध्ये टोमॅटो तुम्ही बघू शकता पूर्णपणे भाजलं गेलं. आता ह्याच्यात आपण वाटाणे टाकून घेऊया. हे पण चांगले मिक्स करूया. आता याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट टाका. माझं तिखट नाही तसं काय काय आम्ही थोडं द्यायला तुम्हाला टाकते. आता आपल्याला 1-2 मिनिट तेलामध्ये आहे असं भाजून घ्यायचं आहे. आता साधारण 1-2 मिनिट झाले. तुम्ही बघू शकता वाटाण्याचा पण कलर असं बदलायला लागला आहे. सुरुवातीला असं फुगल्यागत हे वाटाणे होतात. आता याच्यात पाणी होते. साधारणतः वाटाणे भरतील एवढं पाणी होतं. आपल्याला मोकळे आणि सुटसुटीत करायचे. याला आता आपण साधारणतः पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊया. छान असं त्याला उकळी येऊ द्या व पाणी पूर्ण आटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. त्याच्याने काय होतं वाटाणा एकदम मऊ असा शिजला जातो व चवीलाही अप्रतिम लागतो. आता तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण पाण्याचं आटलं गेलं. आता याच्यात आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची व शेंगदाण्याचं कूट व हे एकदम मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तयार झाली आपली ही हिरवा वाटाण्याची उसळ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.